आहोत या तिसऱ्या प्रकरणातलं सूत्र क्रमांक 1 अंकगणित श्रेणीचे nवे पद काढा असा जर प्रश्न आपल्याला आला तर सूत्र आहे बघा tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. हे सूत्र कमीत कमी तुम्हाला 10 वेळा काय करायचं आहे, लिहायचं आहे. tn बरोबर a प्लस n मायनस 1 इंटू डी. तर प्रथम आपण सूत्रांची तयारी करूया आणि नंतर त्याचा उपयोग कसा करायचा. कारण की जर मला गणितात सूत्र पाठ नसतील किंवा सूत्रच येत नसतील तर मग गणितामध्ये मार्क मिळवणं कठीण होऊन जातं. याकरता सर्वप्रथम सूत्रांची यादी आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून या प्रकरणात पहिलं सूत्र आहे. दुसरं जे सूत्र आहे अंकगणित श्रेणीतील n या पदांची बेरीज. तर सूत्र आहे Sn बरोबर n भागिले 2 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. म्हणजे सूत्र असं आहे बघा Sn बरोबर n भागिले 2 मोठ्या कंसामध्ये 2a प्लस छोट्या कंसामध्ये n मायनस 1 इंटू डी. हे आपलं Sn चं सूत्र इथे लिहून दिलेलं आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला या दोन सूत्राच्या व्यतिरिक्त आणखीन एक तिसरं महत्वाचं सूत्र आहे ते आपण इथे पाहूया. आणि ते सूत्र आहे आपल्याकडे Sn बरोबर n भागिले 2 t1 प्लस tn. हे 3 नंबरचं सूत्र आहे. अशी 3 सूत्र आपल्याला एका खाली एक काय करायचे, लिहून घ्यायचे आहे. आता पुढचं सूत्र जे आहे 3 क्रमागत पदे. 3 क्रमागत पदे असतील तर ते लक्षात ठेवायचं असेल तर पहिलं पद a हे लिहून घ्यायचं. डावीकडे a आणि d लिहायचा, उजवीकडे पुन्हा a आणि d लिहायचा आणि डावीकडे वजा उजवीकडे प्लस. पुन्हा ही झाली आपली पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद. जर 4 पदे पाहिजे असेल तर पुन्हा तसंच a इथे लिहायचं आहे, a आणि d इथे लिहायचं आहे तुम्हाला, इथे a आणि d इथे लिहायचं आहे आणि चौथं पाहिजे म्हणून इथे a आणि d इथे पुन्हा लिहायचं आहे. मग आता इथे डावीकडे वजा उजवीकडे अधिक आणि इथे डी पहिल्या स्थानावर येते, दुसऱ्यावर मी इथे 2 टाकून a प्लस 2d. अशी बघा ही 4 क्रमागत पदे झाली. तर किती सूत्र झाली आता माझ्याकडे? सूत्र क्रमांक 1, सूत्र क्रमांक 2. या दोन पैकी कोणते सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहे? सूत्र क्रमांक 3 आणि सूत्र क्रमांक 4. ही 4 सूत्र माझी जर पाठ असतील किंवा ही 4 सूत्र मला लिहिता येत असतील तर मला या अंकगणित श्रेणीमधले कोणतंही गणित सोडवता येईल. आणि या 4 सूत्रावर आधारित ते संपूर्ण प्रकरण आहे. म्हणून या 4 सूत्रांचा आपल्याला काय करायचं आहे, सराव करायचा. एका पेजवर ते तुम्ही लिहायचं आहे आणि वारंवार त्याचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे.